खऱ्या अर्थाने आम्हालाही समाधान वाटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि म्हणून तुम्हाला देताना सरकार कधीही हात आकडता घेणार नाही। आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला आतापर्यंत 1,60,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। 2,40,00,000 2.5 कोटी पर्यंत आपले अर्ज आलेले आहेत। ज्या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील सुरू केली ती योग्य आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी तिच्या कुटुंबासाठी एक आधार देणारी ही योजना आहे। परंतु किती दुखलं तरी योजना ही बंद होणार नाही, ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणींना आमचा शब्द आहे। तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर 1,500 चे 2,000 होतील, 2,000 चे 2,500 होतील, आणखी ताकद वाढवली तर 3,000 होतील आणि म्हणून तुम्हाला देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही। हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही। जेव्हा खात्यामध्ये पैसे पडू लागले तेव्हा विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार पैसे काढून घेईल। मला दुर्दैव आहे, हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून माझ्या गोर गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले। रक्षाबंधन भाऊबीज आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही माहेरचं आहेर ही ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये पडत राहील अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो। आणि म्हणून आतापर्यंत 1,60,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। जवळपास 2,40,00,000 2.5 कोटी पर्यंत आपले अर्ज आलेले आहेत। आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील सप्टेंबर शेवटपर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे, त्यामुळे काळजी करू नका। ज्या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील दीदीच्या योजनेमध्ये पण जातील। महिला आपला बचत गट जे आहेत ते आपण स्ट्रॉंग करतोय, त्यांनाही ताकद देतोय, कारण शेवटी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून जे महिला बचत गट कर्ज घेतात बँकेतून 100% परतफेड करणारा एकमेव वर्ग म्हणजे आमच्या भगिनी आहेत। एकही पैसा बुडवत नाहीत, त्यामुळे त्यांना कर्जही देण्याला कुणी मागे पुढे पाहत नाही।